कायाणी वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, तुझी मी आहे जगज्जीवनी निरंतर श्रीराम. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्याची वाट गवसेल की श्रीराम. आत्मा रामदास बोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी श्रीराम. सांगितलंय ते आपण ध्यानपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करावा. विषय तो मोठा अवघड आहे. विषय असा आहे की आज श्री समर्थ असते तर समर्थ काळची परिस्थितीचं जर आपण अवलोकन करायचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की फार मोठा फरक झालाय त्या काळच्या परिस्थितीमध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये. असं नाहीये खरं सांगायचं तर. काय परिस्थिती त्यावेळेची? आत्मविश्वास हरवलेला समाज. या समाजातल्या थोर पुरुषांना, शूर पुरुषांना, योद्ध्यांना आपल्या सामर्थ्याची जाणीवच नव्हती. स्वतःच्या सामर्थ्याची कल्पना नसल्यामुळे कुठल्या तरी बादशाकडे फुटकळ चाकरा करणं याचीच त्यांना इति कर्तव्यता वाटत होती. आणि अशा पद्धतीने संपूर्ण आत्मविस्फूर्त समाज समर्थांच्या समोर होता. आपल्या दैवाला दोष देणारे, प्रयत्नवाद विसरलेले, हतबद्ध, हतबल, दुःख, दैन्य, दारिद्र्य आणि आपदांनी गांजलेले अशी सर्व ही मंडळी समर्थांच्या समोर होती. पारतंत्र्य तर होतच, पण त्याहीपेक्षा शरीरापेक्षाही गुलामगिरी होती ती मनाची. समर्थाने असं म्हटले की महाराष्ट्र देश थोडा उरला. महाराष्ट्र देश म्हणजे स्वाभिमान, महाराष्ट्र देश म्हणजे ज्वाज्वल्य धैर्यनिष्ठा, धर्मनिष्ठा, महाराष्ट्र देश म्हणजे धैर्य, महाराष्ट्र देश म्हणजे पौरुष, महाराष्ट्र देश म्हणजे पराक्रम, महाराष्ट्र देश म्हणजे शौर्य, महाराष्ट्र देश म्हणजे धैर्य. हा थोडा उरला होता. आम्ही कोण? आम्ही अमृताचे पुत्र, वयम अमृतस्य पुत्र. पण अशा हिंदूंची अवस्था अत्यंत वाईट अवस्था झाली होती. परकीय लोक आले होते, ते सत्तेचं राजकारण करत होते. आमचा देव, आमचा धर्म सार सार लयाला गेलं होतं. कपाटामध्ये बंद होतं, पुस्तकांमध्ये, ग्रंथामध्ये ते दाबून ठेवलं गेलं होतं. असे दैवाला दोष देणारे, बादशाला देव मानणारे, तुर्कांचे देव पूजणारे, समर्थाने म्हणले ब्राह्मण बुद्धीपासून चेवले. ज्यांनी समाजाचं पुढारपण करायचं असे ब्राह्मणच बुद्धीपासून चेवले होते. बुद्धी म्हणजे कोण? बुद्धी म्हणजे निर्णय करणारी. त्यांचे निर्णय चुकत होते, ते समाजाचे अग्रसर होते आणि त्यांच्या पाठीमागे समाज ओढला जात होता. असे ब्राह्मण बुद्धीपासून चेवल्यामुळे संपूर्ण समाज अंधकाराच्या खाईत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये 1608 साली समर्थांचा जन्म झाला. नुसता समर्थांचा जन्म झाला असं नव्हे बरं. जगाच्या इतिहासामध्ये एक अत्यंत विलक्षण योगायोग आहे की एकाच कालखंडामध्ये दोन महापुरुषांचं जीवन यावं. जगाच्या इतिहासामध्ये असं तुरळक उदाहरण असेल की जिथे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज एकत्र येऊन आनंद वनभून निर्माण करतात. अत्यंत निराशाजनक स्थितीमध्ये समर्थांनी साधना केली, पुरश्चरण केलं. पुरश्चरण केल्यानंतर तीर्थाटन केलं, हिमालयामध्ये गेले आणि प्रभू रामचंद्राची आज्ञा त्यांना झाली की आपल्याला महाराष्ट्रात जाऊन संघटनेचं काम करायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. त्याच कालावधीमध्ये भोसले कुलोत्पन्न छत्रपती शिवाजी, त्यावेळेचे शिवबा, एक सरदार पुत्र, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा अशी गर्जना करीत देवमस्तके धरून हलकल्लोळ करत होता. एक क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज एकत्र आलं. पृथ्वी
राक्षसांच्या तावडीतून मुक्त झाली आणि आनंद भवन निर्माण केलं. हा साधारणपणे 75 वर्षाचा इतिहास मी काही 4 शब्दात मांडला. पण जिथून सुरुवात केली समर्थांनी आणि शिवाजींनी, तो कालावधी, तो काळ हा खरंच काळ होता. बाबासाहेब पुरंदरांनी त्याला 350 वर्षाची काळरात्र असं संबोधन केलेलं आहे. या काळरात्रीमध्ये हे दोन महापुरुष जन्माला आले आणि त्यांनी आनंदवन भुवन निर्माण केलं. हा इतिहास आपल्या समोर आहे. फक्त तिथे आनंदवन भुवन निर्माण केलं असं नव्हे बरं. 1674 साली शिवप्रभूंना राज्याभिषेक झाला, त्यावेळी जे हिंदूंचं स्वराज्य होतं, हिंदू पदपातशाही असं ज्याला म्हटलं जातं, ते तर अवघं 3.5-4 वर्ष 4 जिल्ह्यांचं राज्य होतं. पण त्या स्फुल्लिंगाने पुढे केवढी आग निर्माण केली हे आपल्याला 17व्या शतकाचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल. त्यानंतरच्या जेमतेम 500 ते 100 वर्षामध्ये मराठ्यांनी सबंध भारतभर राज्य केलं. अहत पेशावर तहत तंजावर आणि अटक पासून ते कटक पर्यंत आपल्या डोळ्यासमोर जर भारताचा नकाशा आणला तर आपल्या असं लक्षात येईल की पेशावर पाकिस्तानमध्ये आहे आणि तंजावर दक्षिणेत आहे. अटकही पाकिस्तानमध्ये आहे, आजही अटकचा किल्ला पाकिस्तानमध्ये आहे आणि कटक म्हणजे पुरी भारताच्या पूर्वोत्तर राज्यामध्ये आहे. असं दैदिप्यमान यश मराठ्यांनी आपल्या तलवारीच्या जीवावर मिळवलं. त्याचं स्फुल्लिंग शिवसमर्थाने पेरलं होतं. ज्या बादशहाला महाराष्ट्रातले लोक देव मानत होते आणि केवळ महाराष्ट्रातलेच का, आजूबाजूच्या प्रदेशातले कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, आंध्र, संपूर्ण भारतावरच त्यांचा कब्जा होता ना. एका बाजूला बिदरशाही, एका बाजूला आदिलशाही, एका बाजूला मुघलशाही, अशा सर्व बाजूने वेढलेल्या महाराष्ट्रावरती या 2 महापुरुषांनी महाराष्ट्र धर्माची पुनर्स्थापना केली. पुनर्स्थापना केली असं म्हणायचं कारण, पृथ्वीवरती अनेक वेळा संकट आली आणि येतात. पुन्हा एकदा पृथ्वीवरचं संकट या 2 महापुरुषांनी आपल्या शौर्याने आणि पराक्रमाने परतवून लावलं. आणि त्या तुलनेमध्ये आपण आजची परिस्थिती बघायची तर काय लक्षात येईल? आपल्या असं लक्षात येईल की आज कदाचित आपण पारतंत्र्यात नाहीये. सत्तेचं राजकारण पाहता सत्ताकारण करणारी मंडळी स्वदेशी आहेत, स्वकीयच आहेत, तिके परके नाही आहेत. पण आताच्या समाजावरती एक वेगळ्या पद्धतीचं आक्रमण आपल्याला दिसून येतं आणि ते आक्रमण आहे सांस्कृतिक आक्रमण. विश्ववंद्य भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होतो आहे हे आपल्या लक्षात येते का? अतिरेकी भौतिकवाद, अतिरेकी चंगळवाद, मन मस्तिष्क आणि मनगट हे लेचपेच झालेलं आहे. आणि अशा कालावधीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा समर्थांचं स्मरणच संजीवनी देते आहे. संपूर्ण समाजाची घडी विस्कटलेली आहे. व्यक्तिवादाचा अतिरेक झालेला आहे. लोकांना खरा आनंद कशात आहे ते कळत नाही. प्लेजर म्हणजे काय आणि हॅपीनेस म्हणजे काय याच्यामध्येच गडबड आहे. शरीराचा आनंद, देहाचा आनंद, तोच आनंद वाटायला लागलाय. पैसा हा परमेश्वर वाटायला लागलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं विश्ववंद्य भारतीय संस्कृतीचा अक्षय, शाश्वत, चिरंतन सुख देणाऱ्या भारतीय अध्यात्माचा लोप होताना आपल्याला दिसत आहे. आपण समाजाकडे पाहतो, आपल्याकडे काय लक्षात येते हो? थोड्याशा दुःखानं दुःखी होणारे लोक, थोड्याशा आनंदाने अतीव आनंद होणारे लोक, कंपार्टमेंट मध्ये जगणारे लोक, मनाचे अनेक कप्पे, कप्प्यांच्या घरात राहणारी लोक, छोट्या छोट्या गोष्टीने आत्महत्या करणारे लोक. आपण एक आत्महत्येचं उदाहरण घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की गेल्या 2-3 महिन्यामध्ये जे आर्थिक घडी विस्कटली, त्या आर्थिक घडी विस्कटल्यामुळे रोज आपल्याला आत्महत्येच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. आम्ही इतके लेचेपेचे आहोत का? आम्ही इतके दुबळे आहोत का? आम्ही इतके निकम्मे आहोत का की छोट्याशा गोष्टीने देखील आम्ही आत्महत्या करावी? कुठे गेला आमचा पौरुष? कुठे गेला आमचा पुरुषार्थ? कुठे गेलं आमचं शौर्य?
राम आणि कृष्ण आमचे महापुरुष आहेत. त्यांनी दाखवलेल्या राज्याने आम्ही त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आम्ही आमचा मार्गक्रमण करत असतो. धर्माने सांगितलेलं जेव्हा नीटसं समजत नाही, जेव्हा गोंधळ होतो, तेव्हा महाभारतात सांगितलंय महाजनो येन गथस्य पंथः. ज्या रस्त्याने महापुरुष चालले त्या रस्त्याने चाललं की आपल्याला हवं ते गवसतं, पराक्रम करता येतो, विजयी होता येतं, हे आम्हाला महापुरुषांनी दाखवलेलं आहे. त्या महापुरुषांचे चरित्र आम्ही विसरलो. नुसते विसरलो नाही, तर त्यांचं अनुसरण करण्यातला आनंदही आम्ही घालून बसलो. एवढंच नव्हे, तर अतिशय छोट्या दुःखाने आम्ही कावरेबावरे होतो, घाबरून जातो. उद्या सकाळी राज्याभिषेक व्हायचा, चक्रवर्ती सम्राट व्हायचं, अयोध्येचा राज्य सिंहासनावर बसायचं, आणि आदल्या दिवशी घरात गोंधळ झाला आणि आम्हाला काय वनवासात जावं लागलं. किती दुःख आहे रामावरती. आणि अशा दुःखामध्ये काय करायला पाहिजे त्यांनी मग? पितृवचन पाळण्या विजनवासी रघुपती. तो राघव वनवासात निघून गेला. बरं, वनवासात मध्ये काय सुख आहे आपल्याला माहितीच आहे. तिथे देखील स्वतःच्या पत्नीला राक्षसाने पळवून नेलं. आपल्या कोणाच्याही सामान्य माणसाच्या आयुष्यात आपल्या पत्नीला पळवून नेण्यात इतकं मोठं दुःख येतं का हो? पण अशा मोठ्या दुःखाला सुद्धा प्रभू रामचंद्रांनी कसं तोंड दिलं? कुठून धैर्य आणलं? कुठून शक्ती गोळा केली? ही जी शक्ती गोळा केली ना, त्या पंथावरती आम्हाला चालायचं आहे. समर्थकालीन स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये बहुतांशी फार फरक नाही असं जी म्हणतो, त्याचं हे कारण आहे. महापुरुषांची चरित्र ही दीपस्तंभासारखी असतात. त्या दीपस्तंभाच्या प्रकाशामध्ये आम्हाला आमच्या समोर चालायची पाऊल वाट लख्ख दिसून येते. त्या प्रकाशात आम्ही पाऊलं टाकू तर शाश्वतपणे सामर्थ्याने आम्ही विजयाला गवसणी घालू. गडबड आहे ती तिथंच आहे. कस्तुरी मृगाला ज्याप्रमाणे त्याच्या नाभीमध्ये असलेल्या कस्तुरीचा गंध माहीत नसतो, त्याची ताकद माहीत नसते, त्याप्रमाणे आमच्या समाजाला हे माहीतच नाही की आमची ताकद काय आहे, आमचा पराक्रम काय, आमचं पौरुष काय आहे. आत्मविस्मृत समाज, आम्ही कोण आहोत, आमच्या गौरवशाली परंपरा काय आहोत, हे आम्ही विसरून गेलो. आम्ही अमृताचे पुत्र आहोत हेच आम्ही विसरून गेलो. आणि मग कुठेतरी पाश्चात्यांचं अनुकरण करायचं, कुठेतरी त्यांनी जसं चंगळवादाला खत पाणी घातलं तसं चंगळवादाला खत पाणी घालायचं, पैसा सर्वस्व मानायचं. संपूर्ण आयुष्याचा, संपूर्ण जीवनाचा केंद्रबिंदू आपण स्वतः असल्याप्रमाणे सेल्फ सेंटर्ड आयुष्य जगायचं. मी आणि माझ्या पलीकडे दुसरं जग मला माहित नाही. मी माझा स्वार्थ बघणार, माझा शरीराचा स्वार्थ बघणार, मी माझी चंगळ बघणार, दुसऱ्याचा विचारच करायचा नाही. अशा पद्धतीचं काहीसं सांस्कृतिक आक्रमण आमच्या आयुष्यावरती झालेलं आहे. आणि हे आक्रमण परकीय राजकीय आक्रमणा इतकंच भयंकर आहे. आणि म्हणून अशा कालावधीमध्ये समर्थांच्या सारखा महापुरुष, त्यांचं चरित्र, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं साहित्य आम्हाला दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करतात. आणि म्हणून आजचा जो विषय आहे, आज समर्थ असते तर त्यांनी काय केलं असतं, हे आमच्या कार्याची दिशा पक्की करतं, त्याची गती वाढवतं आणि गंतव्याला नेऊन पोचवतं. परमेश्वरने असं म्हणून ठेवलं आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता. भारताला ग्लानी येते, धर्माला ग्लानी येते, पण धर्म नष्ट होत नाही, कारण तो देवाने निर्माण केलेला धर्म आहे. जसं अन्य उपासना पद्धतीमध्ये कोणीतरी प्रेषित असतो, कोणीतरी निर्माता असतो, तसं आमच्या धर्माचा कोणीही निर्माता नाही. आम्ही म्हणायचंच म्हटलं तर वेद पौरुष आहे असं म्हणतो, म्हणजे वेदांचाही कोणी निर्माता नाही आहे. मग आमच्या ऋषीमुनींनी, आमच्या द्रष्ट्या पुरुषांनी, आमच्या महापुरुषांनी अनेक प्रकारचं संशोधन करून 3 मोठ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकलेली आहेत निस्संदिग्धपणे. त्यातला पहिला प्रश्न आहे, मी कोण आहे? दुसरा प्रश्न आहे, ही सृष्टी काय आहे? आणि तिसरा प्रश्न आहे, आमचा परस्पर संबंध काय आहे? या तिन्ही प्रश्नांचं निस्संदिग्ध उत्तर भारतीय अध्यात्माने दिलेलं आहे. आणि त्या उत्तरांचा शोध घेत जाणं, त्या उत्तरांपर्यंत पोहोचणं हीच मनुष्याच्याच नव्हे तर प्राण्यांच्या जीवनाची देखील इतकी कर्तव्यता आहे. आम्ही असं म्हणतो, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम.
आकाशात पडणाऱ्या प्रत्येक पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं गंतव्य समुद्र हे ठरलेलंच आहे. आकाशातून पडलेला प्रत्येक पावसाचा थेंब कधी झाडावर पडतो, कधी जमिनीवर पडतो, तिथेच वाळून जातो आणि कधी कधी थेट नदीत पडतो आणि थेट समुद्राला मिळतो. त्याचप्रमाणे जन्माला आलेला प्रत्येक जीवात्मा कधीतरी त्या परमात्म्याला, त्या शिवात्म्याला मिळणार आहेच. तेच त्याचं गंतव्य आहे. मग त्याला काही जन्म लागतील आणि अशा ह्या जन्माच्या प्रवासातून आम्ही तावून सुलाखून त्या शिवात्म्यापर्यंत पोहोचणार आहोत. जो जीवात्मा त्याला दिलेलं शरीर वापरून पुरुषार्थ करेल, पराक्रम करेल, शौर्य गाजवेल, दिलेला मार्ग, राजमार्ग असेल, ध्यान मार्ग असेल, योग मार्ग असेल, कर्म मार्ग असेल, भक्ती मार्ग असेल, चारी मार्गांपैकी कुठला तरी एक मार्ग पकडून मोक्षापर्यंत पोहोचेल, तो लवकर गंतव्याला जाणार आहे. अन्यथा समर्थाने दिलेले अनेक उपमा आहेत. सैन्य अवघे मरून जावे, मग सेनापती पद प्राप्त व्हावे. असं नाही करायचं. आपल्याला जो परमेश्वराने दिलेला नरदेह आहे, त्या नरदेहाचं सार्थक करायचं असेल तर समर्थांच्या मार्गाने चालणं अपेक्षित आहे. आणि त्यासाठी म्हणून समर्थ आज असते तर त्याचा विचार केला पाहिजे. भारतासारख्या विजिगीषू वृत्ती असलेल्या देशांवरती अशी वारंवार संकट का येतात? आपण कधी विचार केलाय का? आपल्या सगळ्यांना, आपण सगळे दासबोधाचे अभ्यासक असल्यामुळे आपल्याला हे पक्क माहिती आहे की या सृष्टीची निर्मिती कशी झाली. एकोहम, बहुश्याम, मग गुणप्रसरणी, मग गुणक्षोभिणी, मग त्रिगुण, मग त्याच्यानंतर अष्टधा प्रकृती, त्या अष्टधा प्रकृतीतून पंचमहाभूत आणि मग संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली. हे आपल्याला माहिती आहे. परमेश्वराने असं एकोहम बहुश्याम का ठरवलं? तर त्याला ते रमायचं होतं, त्याला आनंद पाहिजे होता, म्हणून त्याने माणसाचं आयुष्य निर्माण केलं. आणि मग माणसाचं आयुष्य निर्माण केल्यानंतर माणसानी आपापली कर्म निवडली. त्या कर्माप्रमाणे त्यांचं संचित क्रियामान प्रारब्ध निर्माण झालं. त्याप्रमाणे हा सृष्टीचा पसारा चालू आहे आणि हे नाटक तो भागतोय. हम सब रंगमंच की कठपुतलिया आहे. आम्ही आमच्या कर्माच्या आधारावर चालतो. कर्म आमचं जसं आहे त्याप्रमाणे आम्हाला बुद्धी होते. कर्मानुसारणी बुद्धी. आमचं जसं कर्म असेल तशी बुद्धी होते. आणि मग त्या बुद्धीमधलं श्रेयस आणि प्रेयस आम्हाला निवडता नाही आलं तर पुन्हा एकदा त्या चक्रात आम्ही पुनरपि जननम पुनरपि मरणम चक्र सुरू राहतं. पण असं का होतं? भारताच्या आयुष्यामध्ये आपण पाहिलं तर किती प्रकारची आक्रमण झाली. राम रावणाच्या काळामध्ये तर असुरांचं आक्रमण होतं, रावणाचं आक्रमण होतं, ते रामाने मोडून काढलं. त्यानंतर कृष्णाचा कालावधी आहे. त्यानंतर इतिहासाच्या प्रत्येक कालखंडामध्ये आक्रमण आहेत. शक आले, हुन आले, यवन आले, अफगाण आले, तुर्क आले, ब्रिटिश आले, डच आले, पोर्तुगीज आले. किती प्रकारचे आक्रमण. अगदी शेवटी काँग्रेस देखील आली. इतकी सगळी आक्रमण पचवून हिंदुस्थान उभा आहे. त्याचं काय कारण आहे? अशा प्रकारचे आक्रमण पुन्हा पुन्हा का येतात? एकदाच दुष्टांचं निर्दालन का नाही होत आहे? सुष्ट विरुद्ध दुष्ट हा सनातन संघर्ष आहे. आणि हा संघर्ष अशासाठी आहे की मनुष्याला, जन्माला आलेल्या मनुष्याला पुरुषार्थ करण्याची संधी मिळावी. थोडीशी गंमत आपण समजून घेऊया. एकदा खरं म्हणजे रावणाचा वध झाल्यानंतर, रावणाचं पाप संपल्यानंतर, रामाने एकदा त्याचा वध केल्यानंतर पुन्हा पाप जन्माला नको होतं ना. पुन्हा दुष्ट लोक का जन्माला यायला हवेत? पण हे पुन्हा पुन्हा का जन्माला येतात? ती मा भगवतीची ही क्रिया आहे. मा भगवतीनेच असं ठरवलंय की मनुष्याच्या पुरुषार्थाला मला वाव द्यायचा आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा अशी संकट येतात तेव्हा तेव्हा आपल्यातल्या पौरुषाला वाव मिळतो, आपल्या पुरुषार्थाला वाव मिळतो. आमच्या धर्माने स्पष्ट सांगून ठेवले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. या 4 पुरुषार्थाच्या मार्गाने तुम्ही गेलात तर आपोआप, खरं म्हणजे धर्माच्या मार्गाने गेलात, तुम्ही अर्थ आणि काम कमावलं तर तुम्ही मोक्षापर्यंत जाता. हे आमच्या हिंदू संस्कृतीने निसंदिग्धपणाने सांगितलंय. आमच्या संतांनी त्याचाच पुनरुच्चार केला. समर्थाने देखील तेच सांगितलं. समर्थाने नाही सांगितलं की पैसे कमवायचे नाहीत. आपल्या सगळ्यांची आवडती ओवी आहे काय? प्रपंची पाहिजे सुवर्ण. काम हा पुरुषार्थ आहे, पराक्रम आहे, शौर्य आहे. उत्तम पुरुष लक्षण आपल्याला माहिती आहेत, महंत लक्षण आपल्याला माहिती आहेत. पराक्रम करण्याची आमची परंपराच आहे. अशा परंपरेचे आम्ही पायीक आहोत. आणि म्हणून अशा प्रकारची संकट जेव्हा समाजावरती येतात, देशावरती येतात, त्यावेळी आमच्यातल्या जीवात्म्यांनी समोर येऊन ती संकट आपल्या अंगावर घेतली पाहिजेत. या भूमीवरती येणारं संकट, या देशावरती येणारं संकट, या समाज पुरुषावरती येणारं संकट, या राष्ट्र पुरुषावरती येणारं संकट हे माझ्यावरती आलेलं संकट आहे. समर्थाने ते करून दाखवलं आम्हाला. अन्यथा
हिमालयामध्ये समर्थांना मोक्ष मिळालेच होता. त्यांचा तर साक्षात्कार खूप लहानपणी झाला होता. पण प्रभू रामचंद्रांनी त्यांना सांगितलं ना, की तुम्हाला जगदोद्धार करण्याची आहे, म्हणून हिमालयातून ते पुन्हा कृष्णेच्या काठावरती आले. तेव्हा अशा प्रकारचं जेव्हा आक्रमण होतं आपल्या संस्कृतीवरती, मग ते कधी राजकीय स्वरूपाचं असतं, कधी सांस्कृतिक स्वरूपाचं असतं, कधी आमच्या जीवन पद्धतीवर असतं, कधी आमच्या उपासना पद्धतीवरती असतं, की अशा प्रकारची आक्रमणं परतवून लावणं हेच पौरुष आहे, हाच पुरुषार्थ आहे, हेच शौर्य आहे आणि थोडंसं धाडसाने मी म्हणेन हाच मोक्षाचा मार्ग आहे. म्हणून तर समर्थाने आम्हाला सांगितलं की अंतरात्म्याची उपासना आणि आत्मविलोप हे मोक्षापर्यंत जाण्याचे 2 मार्ग सांगितले. आत्मविलोप म्हणजे काय? सेल्फिशलेसनेस नव्हे, सेल्फलेसनेस. 2 वेगळे शब्द आहेत पहा. सेल्फिशलेसनेस म्हणजे स्वार्थ त्याग. समर्थाने आम्हाला स्वार्थत्याग करायला सांगितलाच. विरक्त लक्षणामध्ये तेच आहे. पण त्याही पलीकडे सांगितलंय आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे सेल्फलेसनेस, स्वतःचं अस्तित्व नष्ट करणं. मी आणि तो परमात्मा, मी आणि त्या परमात्म्याच्या स्वरूपात असलेला समाज पुरुष, मी आणि ते राष्ट्र पुरुष, मी आणि समोरचा अंतरात्मा ह्याच्यात भेद नाहीच आहे मुळी. दृश्य पाहणारा आणि द्रष्टा, दृश्य द्रष्टा आणि दृष्टी या तिन्हीचा, या त्रिपुटीचा लय होणं म्हणजे तर आत्मनिवेदन भक्ती ना. तोच आत्मविलोप समर्थाने स्वतः केला होता. आणि त्यांनी काय केलं? त्यांनी अंतरात्म्याची उपासना केली. अंतरात्म्याची उपासना केली म्हणजे काय केलं? त्यांनी व्यक्ती निर्माण केला. एक एक मनुष्य निवडून 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 त्याला राष्ट्र कार्यासाठी लावला, त्याला समाज कार्यासाठी लावला. शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये लढण्यासाठी रिक्रूट तयार करण्याचं काम समर्थांनी केलं असं लिहिलंय. जदुनाथ सरकारांचं एक पुस्तक आहे शिवाजी नावाचं, इंग्रजीत पुस्तक आहे. त्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय की समर्थांनी शिवाजी महाराजांसाठी कॉम्प्लिमेंटरी काम केलं. नरहर कुरुंदकर असं म्हटले की शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास प्रत्यक्ष भेटले होते की नाही हे मला सांगता येणार नाही, पण ते त्यांचं जे काम होतं ते परस्परांना पूरक काम होतं. याचाच अर्थ काय? समर्थांनी त्यांच्या काळामध्ये काय केलं? त्यांच्या काळामध्ये केलं आत्मविलोप केला आणि अंतरात्म्याची उपासना केली. एक एक व्यक्ती शोधून शोधून घडवली आणि त्या व्यक्तीच्या द्वारे राष्ट्राची निर्मिती केली. एका शिवाजींना नाही वाटलं हे राज्य व्हावे, तो हे तो श्रींची इच्छा. बाजीप्रभूंना पण वाटलं ना की लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तानाजी नाही असं वाटलं ना की आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे. मुरारबाजीला असं वाटलं ना की धड मेलं तरी हरकत नाही, माझे हात लढत राहतील. त्या दिलेर खानाला ते म्हणाले की तुझी भीक घेतो काय, मी शिवाजी महाराजांचा सेवक आहे. आणि तो परिणाम फक्त तिथंच राहिला नाही. त्याच्या पुढच्या 100 वर्षामध्ये जेव्हा पानिपतावरती दत्ताजी शिंदे पडला आणि त्याच्या छातीवरती पाय ठेवून अब्दाली विचारतो की पटेल लढेंगे क्या, तेव्हा तो बाणेदारपणाने दत्ताजी म्हणाला बचेंगे तो और भी लढेंगे. हा बाणेदारपणा, हे शौर्य, हे धैर्य कुठून आलं? ही जी समर्थांनी केलेली प्रेरणी होती ना महाराष्ट्र धर्माची, किती उपद्व्याप केले हो, धर्मकारण केले, समाजकारण केलं, राजकारण केलं, राष्ट्रकारण केलं. हनुमंताची उपासना केली, प्रभू रामचंद्राची उपासना केली. कशासाठी? आमचे देवदेवते सशस्त्र आहेत, चापबाणधारी. प्रभू रामचंद्र कसा आहे? पंढरपूरच्या विठोबाला त्यांनी विचारले चापबाण काय केले? कारण दुष्टांचं निर्दालन ही त्या काळाची गरज होती आणि म्हणून कोदंडधारी रामाची उपासना केली, शक्तीची उपासना केली, बलाची उपासना केली, धैर्याची उपासना केली. मन मस्तिष्क मनगट तिन्हीवरती लक्ष दिलं, तिन्ही बळकट केले आणि हिंदवी स्वराज्य उभं केलं. ही अंतरात्म्याची उपासना आहे. हा जनसमुदायाचा संघटन आहे आणि संघटन करायचं असेल तर आत्मविलोप करायला लागतो, अहंकार मागा सरायला लागतो, निष्फळपणा आणावा लागतो, विरक्त लक्षण लक्षात घ्यावी लागतात. हे फार 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 विस्ताराने सांगत नाही, त्याची आवश्यकता नाही. आपण सगळ्यांना, आपल्या सर्वांना हे महिलाचे दगड माहिती आहेत, हे संदर्भ कळतात, ते आपल्याला पाठ आहेत. मी फक्त त्याची आठवण करून देतो, फार सांगायची आवश्यकता नाही. हे जे दासबोधातलं साहचर्य आहे ना, तेच समर्थांच्या जीवनात होतं. ही जी महंत लक्षणं, ही विरक्त लक्षणं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दासबोध हे समर्थांचं चरित्रच आहे. आधी केले मग सांगितले. समर्थांनीच म्हटले प्रचिती विण बोलणे ते अवघे कंटाळवणे, तोंड पसरून सुणे भुंकोनी गेले. त्यांच्या इतका परखड
त्यांच्या इतका थेट बोलणारा दुसरा संत कवी नाही. बोली भाषेत पुन्हा पुन्हा तेच ते त्यांनी लोकांनी सांगितलं, पुन्हा पुन्हा सांगितलं. कर्म केलेची करावे, ध्यान धरलेचे धरावे, विवरलेचे विवरावे पुन्हा पुन्हा. समाज असाच असतो, विस्मृतीत जातो, त्याला पटकन लक्षात येत नाही. मायेचा पडदाच लक्षण आहे की तुम्हाला त्याची उपासना केल्याशिवाय लक्षातच राहत नाही. म्हणून हे पुन्हा पुन्हा सांगायला लागतं. पुन्हा पुन्हा विरक्त लक्षणं काय आहेत, मंत्र लक्षणं काय आहेत बघायला पाहिजे, बघावं लागतं. अंतरात्म्याची उपासना काय आहे ते कळायला लागतं. पृथ्वी माझी जितकी शरीर आहे तितकी भगवंताची घरे, याची आम्ही अनुभूती घेतो का हो? ही समर्थांची शिकवण आहे. आज समर्थ असते तर त्यांनी घेतली असती का अनुभूती? या कोविडच्या महामारीच्या काळात समर्थांनी काय केलं असतं? खरंच कोणी उपाशी झोपला असता का? खरंच लोकांचे हाल झाले असते का? खरंच लोकांनी आत्महत्या केल्या असत्या का? खरंच लोक हवालदिल झाले असते का? अर्थाचा अभाव आणि अर्थाचा प्रभाव दोन्ही धोकादायक. अर्थाच्या प्रभावाने मनुष्य निलंड होतो आणि अर्थाच्या अभावाने मनुष्य हवालदिल होतो. अभाव आणि प्रभाव याचा समन्वय म्हणजे विवेक आणि वैराग्याचा समन्वय. कितीतरी जोड शब्द समर्थाने आपल्याला दासबोधामध्ये सांगितलेले आहेत. देह आणि आत्मा, सगुण आणि निर्गुण, जीव आणि शिव, प्रपंच आणि परमार्थ, त्याग आणि भोग, व्यष्टी आणि समष्टी, युयुत्सु आणि मुमुक्षु. हे काय आहे? एक कर्म मार्ग आहे, एक भक्ती मार्ग आहे. दासबोधात समर्थ म्हणतात येथे भक्ती मार्ग विशद केला, पण 10व्या दशकानंतर 11व्या दशकापासून जी सुरू होते ती सगळी अंतरात्म्याची उपासना आहे, दुसरं काही नाहीये. भक्ती मार्ग सांगितलाच आहे, पण ती कर्ममार्गाने पण भक्ती करता येते ना. समर्थांना मोक्ष मिळाला, समर्थ शिष्यांना मोक्ष मिळाला, आम्हाला त्यांच्या मार्गाने गेल्यावर मिळणार आहे आणि शिवाजी महाराजांना मिळाला नाही. त्यांनी कधी जप केले होते? त्यांनी कुठली अनुष्ठाने केली? त्यांनी देवाची पूजा केली का? त्यांनी पूजा केली समाज पुरुषाची, त्यांनी पूजा केली राष्ट्रपुरुषाची. त्यांनी हातात शस्त्र घेतलं आणि दुष्टांचे निर्दान केलं. देवमस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, असा हलकल्लोळ केला आणि रामकथा ब्रह्मांड भेदून पल्याड नेली. रामकथा म्हणजे काय आहे? रामकथा पौरुषाची कथा आहे, राम शौर्याची कथा आहे, राम पराक्रमाची कथा आहे, राम विवेकाची कथा आहे, राम वैराग्याची कथा आहे, राम निस्पृहतेची कथा आहे. रामो विग्रहवान धर्म, धर्माची व्याख्या म्हणजे राम, रामाचं जीवन म्हणजे साक्षात धर्म. हे समर्थांनी आम्हाला सांगितलं. आणि समर्थ प्रणित अध्यात्म हे नेमकं तसंच आहे. अगोदर सदाचाराने आपलं चारित्र्य निर्मळ करा. चारित्र्य म्हटलं बरं, व्यक्तिमत्व नव्हे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लासेसमध्ये जाऊन समर्थ समजणार नाहीत. चारित्र्यावरती काम करावं लागतं. व्यक्तित्व आणि चारित्र्यामध्ये फार फरक आहे. आपण सगळे जाणकार श्रोते आहोत. थोडक्यात सांगतो, व्यक्तित्व म्हणजे जे जगाला दिसतं ते, जे आपल्याला जगाला दाखवायचं आहे ते. आणि चारित्र्य म्हणजे तुम्ही जसे आहात तसे. कॅरेक्टर इज व्हॉट यू डू व्हेन नोबडी इज वॉचिंग. तुमच्याकडे जेव्हा कोणीही पाहत नाही तेव्हा तुम्ही कसे वागता, तुमच्या मनात काय विचार येतात, तुमची पौरुषाची संकल्पना, तुमची पराक्रमाची संकल्पना, तुमची शाश्वत सुखाची संकल्पना काय आहे, हे ज्याचं त्याला कळतं. हो, तुझं आहे तुझं पाशी, ज्याचं त्याला बरोबर कळतं काय आहे. समर्थाने चारित्र्याची उपासना केली. चातुर्य शृंगारे अंतरंग, ते अंतरंग शृंगारलं. आणि एकदा अंतरंग शृंगारलं किंवा पुढचं काम सोपं आहे. तुम्ही जसे नाहीत तसे दाखवण्यासाठी चेहऱ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे मुखोटे घ्यावे लागतात. एकदा तुम्ही सदाचाराच्या मार्गाने गेलात, मी तुम्हाला श्लोकांची उदाहरण सांगायची गरज नाही. एकदा सदाचाराच्या मार्गाने गेलात की हे बुरखे घ्यावे लागत नाहीत. आणि कुठलाही बुरखा नसेल तर मनावरती ताण नसतो. अन्यथा हे बुरखे सांभाळणं हेच एक काम होतं. आणि म्हणून समर्थांचा अध्यात्म एकदम स्पष्ट आहे. आधी व्यक्ती निर्माण, व्यक्तीद्वारे समष्टी निर्माण, समाजाचं निर्माण, समष्टीद्वारे सृष्टीकडे पाहणं आणि सृष्टीकडून परमेष्टीकडे जाणं. व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी हे समर्थपणित अध्यात्म आहे. त्यांनी प्रपंचाबद्दल विमुक्ता नाही सांगितली आणि ती आजही सांगितली नसते. आज समर्थ असते तर त्यांनी सांगितलं नसतं प्रपंच करू नका. त्यांनी कुठल्याही प्रकारचं पलायनवादी तत्वज्ञान सांगितलं नाही. उलट शिवाजी महाराजांनी जेव्हा तलवार हातात घेतली तेव्हा त्यांच्या पाठीमागे उभे राहिले आणि सांगितलं की दुष्टांचं निर्दान केलं पाहिजे. बुडाला औरंग्या पापी, या पापी औरंग्याचं तुम्ही निर्दालन केलं पाहिजे असं स्पष्ट सांगितलं. जगत आणि जगन्नाथ याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. जीव, जगत आणि जगन्नाथ हे एकरूपच आहेत हे त्यांनी सांगितलं. एका वेगळ्या शब्दात उपनिषदांनी सांगितलेली वाणी आहे, आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच. त्या जगाच्या अंतरात असलेला अंतरात्मा आणि तो जगन्नाथ आणि तुझ्या आत असलेला जीवात्मा हे एकरूपच आहेत.
त्याचीच त्यांनी अनुभूती आजही दिली असती. सकळ चाळीता एक अंतरात्मा वर्तवी अनेक, मुंगीपासून ब्रह्मादिक तेण्याची चालती. ते परब्रह्मामध्ये असणारा आत्मा आणि मुंगीमध्ये असणारा आत्मा एकच आहे. परमार्थाच्या दृष्टीने एखाद्या मनुष्याचा वध करणं आणि एखादी मुंगी मारण्यासारखंच आहे, कारण दोनाच्या ठिकाणी एकच आत्मा वाहतोय. देवळे म्हणजे नाना शिरे तेथे राहायचे जीवेश्वर. प्रत्येक देहामध्ये जीवेश्वर आहे. त्या जीवेश्वराची उपासना करायला सांगितली. संपूर्ण दासबोधाचा आणि समर्थांचा आढावा घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की समर्थांनी सामान्यपणे 3 प्रकारच्या पायऱ्या सांगितल्या. समर्थांच्या पर्यंत पोहोचायचं असेल तर ही 3 वर्तुळ आपण भेदून गेले पाहिजे. सगळ्यात पहिलं वर्तुळ आहे ते सदाचारी माणसाचं. सदाचारी असणं हे तर बेसिक आहे. ती सदैव लक्षण आहे, सद्विद्या लक्षण आहे. ही सगळी आपण जण असतोच ना. अनेक मंडळी सदाचारी असतात. जन्माला येतात, संसार करतात, नोकरी करतात, इमानीद्वारे रिटायर होतात आणि एक दिवशी पुढचं बोलत नाही. काय होतं ते आपल्याला माहिती आहे. अशी माणसं सदाचारी असतात. आपलं आयुष्य जगून जातात. पण ही अंतरात्म्याची उपासना आहे का? एवढं केल्याने आपण खरंच मोक्षापर्यंत जाऊ का? जे टाहो पडून आपल्याला समर्थ सांगतात, सोहम कोहम आतमध्ये कसा मनुष्य शिजून निघतो. सगुण परीक्षेमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे गर्भवासामध्ये हाल होतात. सोहम आणि कोहम मधला फरक आपल्याला समजतो. पण नुसत्या सदाचाराने हे शक्य का? सदाचारी असलं पाहिजे, काही असलं पाहिजे. ती बेसिक गोष्ट आहे ना, एकदम मूळ आहे ते. पण त्याच्या पुढे नको का जायला? म्हणून दुसरा वर्तुळ सांगितलं त्यांनी चातुर्य लक्षणांचं. प्रपंच परमार्थाचा विवेक समजला पाहिजे. तो नाही कळला तर विवेक विण वैराग्य हे कांड पिसे. नाही का? विवेक आणि वैराग्य आपण सगळे पदाचे विद्यार्थी आहोत. आपण हा अभ्यास केलेला आहे सगळा. दासबोध अनेक वेळा वाचलेला आहे. दासबोधातले अनेक संदर्भ आपल्याला माहिती आहेत. विवेक आणि वैराग्याच्या चाकांवरती हा संसाराचा गाडा आपल्याला पुढे न्यायचा आहे. यत्न करणारा, भ्रमण करणारा, भिक्षामासे जन परीक्षणारा, जनामध्ये राहणारा असा जो मनुष्य आहे तो राजकारणी, तो प्रयत्नवादी. हे दुसरं वर्तुळ. आणि त्याच्यापेक्षा शेजारचं वर्तुळ आहे ते धार्मिक. धार्मिक म्हणजे धर्माचं रक्षण करणारा. ते कसं करता येतं? मी रोज दासबोधाचे 2 समाज वाचले म्हणजे धर्माचं रक्षण होतं का? मी रोज 13 जपमाळा केल्या म्हणजे धर्माचं रक्षण होतं का? म्हणजे धर्माचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? धर्मो रक्षिती रक्षितः. धर्माचं रक्षण मी केलं तर माझं रक्षण धर्म करेल ना. परस्परावर अवलंबून आहे ते. या समाजाचं रक्षण कुणी करायचं? या राष्ट्राचं रक्षण कुणी करायचं? या सृष्टीचं रक्षण कुणी करायचं? या पृथ्वीचं रक्षण कुणी करायचं? ही वसुंधरा आमचं कुटुंब आहे असं आम्ही म्हणतो. त्याचं रक्षण कुणी करायचं? आणि रक्षण कोणापासून करायचं? दुष्ट शक्तीपासून. मगाशी बोलण्यात संदर्भ आला सुष्ट विरुद्ध दुष्ट असा सनातन संघर्ष आहे. त्या सनातन संघर्षापासून आपल्याला जर रक्षण करायचं असेल तर आम्हाला आमच्यातली धार्मिकता जागृत करायला पाहिजे. धर्म रक्षणाची जबाबदारी आमची आहे. धार्मिकता म्हणजे उपासना नव्हे. धार्मिकता म्हणजे जप करणं नव्हे. धार्मिकता म्हणजे पोथ्या पुराणे नव्हेत. धार्मिकता म्हणजे यज्ञ करणं नव्हे. धार्मिकता म्हणजे धर्माचं रक्षण. क्षेत्रामध्ये येऊन, फील्डमध्ये येऊन, त्या फील्डमध्ये येऊन आपल्याला काम करायला लागतं. लोकरंग करायला लागतो. प्रसंगी सत्तेचं राजकारण करावं लागतं. उत्तम पुरुषाची लक्षणं पाहावी लागतात. निस्पृह महंताची लक्षणं पाहावी लागतात. विरक्ती म्हणजे काय करायला लागतं आणि तिथे आपल्याला आत्मविरोध करावा लागतो. आज समर्थ असते तर त्यांनी हेच केलं असतं. ही आपली प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट आहे. प्रोग्रेसिव्ह अनफोल्ड म्हणजे दुधाचं दही होणं, दह्याचं लोणी होणं, लोण्याचं तूप होणं आणि हे तूप यज्ञामध्ये समर्पित करणं. सदाचारापासून सुरुवात होत होत आत्मविलोप ही शेवटची पायरी म्हणजे आम्ही समर्थांचे झालो. समर्थ आमचे आहेत पण आम्हाला समर्थ त्यांचे कधी म्हणतील? जेव्हा आम्ही या पायरीपर्यंत जाऊ त्यावेळेला. आज समर्थ असते तर त्यांनी ही अपेक्षा केली असती. आज समर्थ असते तर आम्हीच त्यांचे महंत. आज समर्थ असते तर आम्हीच त्यांचे मठाधिपती. आम्ही एक एक केंद्र चालवतो. आम्ही काय आहोत? आम्ही मठच चालवतो. आम्ही प्रचार करतो म्हणजे काय? मठच चालवतो. आम्ही महंतच आहोत. फक्त त्या काळाप्रमाणे आता भिक्षा घेत नाही. आता वेगळ्या कारणाने लोकांना भेटतो. ही प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट आहे. तुपापर्यंत जाण्याची. एकदा तूप झालं की त्याचं फिरून दूध होत नाही. ही प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट करत 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 एका क्षणी कधीतरी ती मिठाची बाहुली समुद्रात बुडाली की विषय संपला. त्याला म्हणायचं मोक्ष. हे सगळे संदर्भ आपल्याला माहिती आहेत. मी फक्त आपल्याला जाणीव करून देतोय. तेव्हा आज समर्थ असते
तर त्यांनी 16व्या शतकात केलं तेच आज केलं असतं. धर्म संस्थापना. तर हा दुसरा शब्द आहे धर्मचक्र परिवर्तन. हे धर्मचक्र परिवर्तन समर्थाने केलं असतं. धर्माला ग्लानी येते, वारंवार येते आणि त्यातूनच आपल्याला पुरुषार्थाची प्रेरणा मिळते. ही धर्माला आलेली ग्लानी आम्ही आमच्या पुरुषार्थाने दूर करू. पुन्हा एकदा धर्माचा प्रकाश पाडू. पुन्हा एकदा आनंदवन भुवन निर्माण करू. आज समर्थ नाहीयेत असं कोण म्हणतो? आम्ही कोण आहोत मग? आम्हीच त्यांचेच अंश आहेत ना. आम्ही समर्थाने केलेले आहोत. त्यांच्याच कृपेने आज आम्हाला इथपर्यंत येता आलं ना. 4 पावलं आम्ही पुढे गेलो. पुण्याची लोकसंख्या 65 लाख आहे. किती लोकांना समर्थ वाङ्मयाचा, समर्थ वाङ्मयाचा, संत वाङ्मयाचा परिस्पर्श झाला? किती लोकांना असं वाटलं की समर्थ व्यासपीठासारखं एखादं एखादं व्यासपीठ असावं, त्याच्यामध्ये आम्ही समर्थ विचारांचा, संप्रदायाचा विचार करावा, प्रचार प्रसार करावा. धर्म संस्थापनेचे नर पुढे पण होणार आहेत. समर्थानेच सांगून ठेवलंय. मग आम्ही तेच आहोत ना. आम्ही त्यांचेच अंश आहोत. आम्ही समर्थच आहोत. विवेकानंदने असं म्हटलं, एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. प्रत्येक आत्मा पवित्र आहे. आमचाही आत्मा पवित्र आहे ना. त्या अंतरात्म्याच्या पातळीवरती आम्ही समर्थ वेगळे कसे आहोत? त्यांचाच मी केलेलो आहे. मग आज समर्थ नाही आहेत का? आहेत की समर्थ. फक्त एवढंच की आम्हाला त्याची जाणीव नवी आहे. जी राख आहे ना आमच्या स्फुल्लिंगावरती, आमच्या विस्तवावरती जमा झालेली, ती उपासनेची फुंकर घालून आम्ही ती राख दूर उडवली पाहिजे. ते स्फुल्लिंग पुन्हा पेटवलं पाहिजे. आज कोण म्हणतं आज समर्थ नाहीयेत? समर्थ आहेत. ते आज दिशा दाखवत आहेत. आम्हीच आमच्या डोळ्यावरती पडदे ओढलेत हो. ते पडदे दूर केले की आम्हाला स्पष्ट दिसणार आहे समर्थांच्या मार्गाने जायचं. समर्थ असतं त्यांनी काय केलं असतं? ते आम्हाला दिसतंय, स्पष्ट कळतंय काय केलं असतं ते. आम्ही हे धर्मस्थापनेचं काम केलं म्हणजे समर्थांचंच काम केलं असतं. आज समर्थ असते तर ही जी भोगलोलुपता, अतिरेकी चंगळवाद याला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला असता. आज समर्थ असते तर एखाद्या संघटनेचं दायित्व घेऊन त्या संघटनेद्वारे लोकांचं संघटन केलं असतं. भारताचा इतिहास आहे सामान्य माणसाकडून असामान्य काम करून घेणं. प्रभू रामचंद्रांनी तेच केलं. नर नव्हे वानरांचं एकत्रीकरण करून बलाढ्य रावणाचा पराभव केला. दादा ही गोष्ट छान सांगायची. त्यांनी काही व्हॉट्सअप नाही पाठवलं अयोध्येला, सैन्य पाठवा, रावणाचं पारिपत्य करायचंय. जे वानर होते, नर पण नव्हेत, अशा वानरांना साथ बरोबर घेतलं आणि बलाढ्य शत्रूला पराभूत केलं. सामान्यांची असामान्य ताकद जागृत करणं आणि त्याद्वारे दुष्ट शक्तींना पराभूत करणं हीच इथली संस्कृती आहे. आर्य चाणक्याने ते केलं. श्रीकृष्णाने तेच केलं. त्यांनी फक्त करंगळी लावली. खरा गोवर्धन उचलला गवळ्याच्या पोरांनी. शिवाजी महाराजांनी तेच केलं. तोरण्याच्या पायथ्याशी जी पहिली लढाई झाली ना, त्या लढाईमध्ये लढायला शस्त्र नव्हती. लोक खुरपी, कुदळ आणि फावडे घेऊन भांडायला गेले होते, लढाईला गेले होते. रिसोर्सेसची कमतरता होती. शस्त्र नाही, काही नाही. फक्त एक जाज्वल्य धर्मनिष्ठा. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा आहे. ही श्रींची इच्छा आहे म्हणून तर पृथ्वी चालली आहे ना. अन्यथा सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म बुडाला. त्यातून पुन्हा धर्मचक्र परिवर्तन झालं, पुन्हा धर्म संस्थापना झाली. ही धर्म संस्थापनेचं काम आम्हाला करायचं आहे. जर आम्ही आज समर्थ असते अशी कल्पना केली आणि आम्ही म्हटलं की समर्थाने आम्हाला काय सांगितलं असतं? समर्थाने हेच सांगितलं असतं आम्हाला. ब्रीद हे राखणे आहे, बुद्धी दे रघुनायक. समर्थांच्या काळात जसं झालं तसं ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज एकत्र आलं असतं. पौरुष, पराक्रम, बुद्धिमत्ता, चातुर्य हे सगळं येऊन त्याला सुलतान ढवा म्हणतात. असा सुलतान ढवा करून शत्रूला नामोहरम करण्याचा आम्ही प्रयत्न केला असता. प्रपंच आणि परमार्थ जोडीने चालवले असते. नुसत्या प्रपंचाने काय उपयोग हो? जो आम्ही आज करतोय तो ओरबडतो. आम्ही अक्षरशः सुख ओरबडण्याचा प्रयत्न करतो. त्याला इंग्रजीमध्ये कॉटन कॅन्डी फिलिंग म्हणतात ना. आता माझा 2 BHK आहे, तिचा 3 BHK आहे. आता मग 3 BHK फ्लॅट घेणार. मग वाटतं मी सुखी होईल. असं सुख मिळतं का? त्या आगीमध्ये, पेटलेल्या आगीमध्ये जितक्या समिधा टाकाल तितकं ते भडकत जातं. तशा आमच्या इच्छा, आमच्या वासना, आमच्या ईशा, आमच्या स्पृहा अशा भडकत जातात. म्हणून धर्माने वागणं अपेक्षित आहे. धर्माच्या दोन्ही तीरावरती राहून अर्थ आणि काम, अर्थाचा अभाव नाही, अर्थाचा प्रभाव नाही, कामाचा अभाव नाही, कामाचा प्रभाव नाही, संयत
संयमानी संयमानी विवेकाने त्याचा उपभोग घेऊन या देशाला चांगले दिवस आणण्याचं काम आम्ही केलं असतं. जसं आज समर्थ असते तर ते आज आमच्याच रूपाने शिल्लक आहेत. तेच आम्हाला बुद्धी देतात. ते आहेत म्हणून तर चाललंय ना हो. तशी आमची जर दृढ श्रद्धा असेल तर आम्ही झडझडून उठून कामाला लागू. पण काय ना, समर्थांची एक ओवी आहे, समर्थ चिमटे पण छान काढतात. तेव्हा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैशी नसे. तशी आमची पण निष्ठा नाहीये ना, समर्थ आहेत त्याच्यावरती आणि आमच्यात त्याचा अंश आहे असं आम्हाला वाटत नाही ना. तो परमात्म्याचा अंश आमच्यात असेल, शुद्ध स्वरूपात, स्वच्छ स्वरूपात, असा सत्वगुण आमच्यामध्ये असेल, तर आम्ही सात्विक कामं केली असती ना. देवकारण केलं असतं, धर्मकारण केलं असतं, राष्ट्रकारण केलं असतं, समाजकारण केलं असतं. आज समर्थ असते आणि समजा मी त्यांचा अंश आहे असं समजलं, तर मी काय करीन हो? मी दासबोधाचा प्रचार प्रसार करेन. दासबोध हे जगण्याचं मॅन्युअल आहे आणि ते वयाच्या 40शीत 45शीत हातात घेतलं पाहिजे. कारण तोपर्यंत फटका बसलेला असतो. जो त्रिविध तापे पोळला तोच परमार्थाचा अधिकारी भला. म्हणून आपण दासबोधाचा प्रचार प्रसार केला पाहिजे. आम्ही आमचा स्वतःचा अभ्यास वाढवला पाहिजे. दासबोध स्वल्प वाटे ज्या नरा, तो जाणावा आत्महतारा, असं हंसराज स्वामींनी म्हणून ठेवलंय. किती अभ्यास करावा दासबोधाचा? किती करावा? विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. संप्रदायाचा प्रचार केला असता, पादुकाद्वारा येतो, पुस्तकांचा प्रचार केला असता, आपल्याला जे आवडेल ते काम केलं असतं, लोकांच्या मध्ये जागृती निर्माण केली असती. समर्थाने लावलेला ज्ञानदीप आम्ही लोकांच्या पर्यंत घेऊन गेलो असतो. आमच्या घरात तर आम्ही दासबोध घेऊच हो, पण शेजारी पण गेलं पाहिजे. आमच्या घरी काम करायला येणाऱ्या लोकांकडे, आमच्या वॉचमनकडे, आमच्या मोलकरणीकडे आम्ही घेऊन जातो का दासबोध? आमचं नाही का काम ते? ते पण दुःखाने दारिद्र्याने गाजलेल्या, जरी सर्व सुखी असा कोण आहे, असं ह्या लोकांकडे कुठे जायचं? कुणाची जबाबदारी आहे? परमेश्वरांनी हे काम आम्हाला दिलेलं आहे, आम्ही ते समजून घेऊन केलं तर ना. अन्यथा येर ते वाया गेले करंटेपणे, नाही का? हा प्रचार आम्ही केला पाहिजे. समर्थ आज असते तर त्यांनी आमच्याकडनं हे करून घेतलं असतं. सगुण उपासना केली पाहिजे. सगुण उपासनेने मनुष्य जागेवर राहतो, पाय घसरत नाही. भले ज्ञान झालं तरी ज्ञानोत्तर भक्ती करायला पाहिजे. समर्थाने सांगितले, देह आहे तोपर्यंत देहाची उपासना केली पाहिजे. आमची उपासना नक्की असली पाहिजे. काय करायचं निश्चित असलं पाहिजे. रोज 2 समास वाचीन का आठवड्याला 1 दशक वाचीन, हे मी ठरवून घेतलं पाहिजे. आज समर्थ असते तर आम्ही हे केलं असतं. आम्ही सतत स्वयंमूल्यमापन केलं पाहिजे. दासबोधाच्या अभ्यासाने आमची आसक्ती कमी होते का? दासबोधाच्या अभ्यासाने मला समाधान मिळतंय का? दासबोधाच्या अभ्यासाने माझी ती प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट होतीये का? मी हळू-हळू 2-2 पावलं पुढे सरकतोय का? अजून किती जन्मात मला मोक्ष मिळणार आहे? कशा प्रकारचं प्रारब्ध मी बांधतोय? आज जे माझ्या नशिबात घडतंय, त्याचं कारण मी पूर्वी कधीतरी केलेली कर्म आहेत. समर्थाने स्वच्छ प्रयत्नवाद सांगितलेला आहे. इतका इतका निधडेपणाने प्रयत्नवाद अन्य कुणीही सांगितला नाही. टुडे आय एम हिअर बिकॉज आय हॅव टेकन सम डिसिजन्स येस्टरडे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मी ठरवलं म्हणून मी इथं आहे. मी ठरवलं म्हणून मी आज नोकरी करतो. मी ठरवलं म्हणून माझ्याकडनं दासबोधाचा अभ्यास होत नाही. मी ठरवलं म्हणून माझ्याकडनं राष्ट्राची उपासना होत नाही. मी ठरवलं म्हणून धर्मचक्र परिवर्तन होत नाही. मग कुणी करायला पाहिजे? मीच केले पाहिजे. प्रयत्न केले पाहिजेत ना. आणि कसे प्रयत्न केले पाहिजेत? समर्थाने लिहिलंय, "अचूक यत्न करावेना म्हणून केले ते सहज आहे ना." असं मी सतत मूल्यमापन केलं पाहिजे. रामनवमीचा, दासनवमीचा उत्सव मोठा केला पाहिजे. रामनवमी ते दासनवमी मी काय काम करणार असं वैयक्तिक नियोजन केलं पाहिजे. प्रपंचात नियोजन करतो ना हो आपण. आता मुलीचं लग्न करायचं, मुलाचं लग्न करायचं, आता मी घर घेणार, ह्याचे हप्ते जेव्हा संपतील, आता मी गाडी घेणार. हे नियोजन आपण न चुकता करतो की नाही? तसं परमार्थाचं नियोजन नको का करायला? की पुढच्या वर्षभराच्या काळामध्ये मी नेमकं काय काम करणार आहे? माझी भूमिका काय असणार आहे? कशा प्रकारचं योगदान मी देणार आहे? माझी आहुती नेमकी किती पडणार आहे? असं वर्षाचं नियोजन केलं पाहिजे. सत्य संकल्प केले पाहिजे. हे सत्य संकल्प केलेले, त्या संकल्पाच्या आधारावर, त्या प्रतिज्ञेच्या आधारावरती मला पुढे जाता येईल. ही सामाजिक जाणीव मला असली पाहिजे. अंतरात्म्याची उपासना केली पाहिजे. मी माझा जप करीन, मी माझा ग्रंथ वाचीन, मी माझं पारायण करीन, ह्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. समाजात उतरलं पाहिजे. काय दैन्य आहे, काय दुःख आहे, काय दारिद्र्य आहे, मी माझ्या परीने प्रयत्न केला पाहिजे.
मी जर अमृताचा पुत्र असेल तर माझी क्षमता केवढी आहे हो? त्या क्षमतेप्रमाणे मी काम केलं पाहिजे ना. मला शरीरासारखं यंत्र दिलेलं आहे. त्या यंत्राची मी वापर करून घेतला पाहिजे ना. ते साधन दिलंय मला. या शरीरासारखे यंत्र आणिक नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अर्थाचा अभाव असता कामा नये आणि प्रभावही असता कामा नये. पैशाने सर्व सुख विकत मिळतात. ही जी आजची समजूत आहे, त्या समजुतीला छेद देणारं माझं वागणं असलं पाहिजे. त्या शरीरासारखं यंत्र आणिक नाही, त्या शरीराची मी साधन म्हणून काळजी घेतली पाहिजे. किती प्रकारच्या समस्या येतात आयुष्यात. त्या समस्येकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन काय आहे? यश आलं तर ते रामाचं आणि समजा आपल्या आयुष्यामध्ये दुःख आली तर ती रामाने दिलेली आहेत अशी जर आपण भावना करू तर ते दुःख हलकं होतं ना. गोंंदावलेकर महाराजांचं अतिशय सुंदर वाक्य आहे. महाराज म्हणतात की नामस्मरणाने दुःख हलकं होत नाही. दुःख दुःख वाटत नाही. शेवटी दुःख आणि सुख हे परस्पर सापेक्ष आहे हो. नाही का? ज्याला महिन्याला 10,000 रुपये मिळतात, त्याला 1,000 रुपयाची पगारवाढ ही 10% आहे. आणि ज्याला 1,00,000 रुपये मिळतात, त्याला 1,000 रुपये म्हणजे नथिंग आहेत. तसंच सुख दुःखाचं पण आहे. आपण जेव्हा आपल्या दुःखांचा विचार करतो, तेव्हा रामाचं आयुष्य समोर आणावं. त्याने जगून दाखवलंय की दुःखांमध्ये कसं जगायचं असतं, धर्म कसा सोडायचा नाही. ज्या कैकेयीने त्याला वनवासात पाठवलं, त्या कैकेयीवरती त्यांनी चौकशी आयोग नाही बसवला परत आल्यानंतर. वाल्मिकी रामायणात वर्णन आहे की ते 4 किलोमीटर अयोध्येच्या आधी थांबले. लक्ष्मणाची मानसिकता समजून घेतली आणि सुमित्रेकडे जाण्यापूर्वी ते अगोदर कैकेयीकडे गेले. कैकेयीवरती अन्याय होता कामा नये. आम्ही आमच्या भावा-बहिणींशी, आमच्या शेजाऱ्यांशी, आमच्या नातेवाईकांशी कसे वागतो? किती सांगून ठेवले आमच्याकडे. आम्ही दुःख कसं बघतो? आम्ही सणवार उत्सव कसे साजरे करतो? त्याच्यामध्ये भक्तिभाव आहे का भपकेपणा आहे? मोठा उत्सव करायचा म्हणजे काय करायचं? त्यानिमित्ताने पृथ्वी माझी जितकी शरीर आहे, त्या शरीरापर्यंत आम्ही पोहोचतो का? अंतरात्म्याची उपासना होते का? संघटन बळकट होतं का? वेगवेगळे उपक्रम केले पाहिजेत. वेगवेगळ्या पद्धतीने माणसांना एकत्र आणलं पाहिजे. त्यांचं दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 2 पायऱ्या खाली उतरलं पाहिजे. हे सगळे आमचे बांधव आहेत. मनामध्ये जातीभेद असता कामा नये. पृथ्वी माझी सगळी शरीरे जर एक असतील तर जातीभेद आला कुठून? समर्थानेच लिहिलंय, ब्राह्मणाचे ते सोहळे आणि शूद्राचे ते ओवळे. आम्ही किती जातीभेद पाळतो? तो व्यवहारातून नष्ट झालाय. मनातून झालाय का नष्ट? नुसता जातीभेद पाळतो असं नाही, आम्ही भाषेचा भेद पाळतो, आम्ही प्रांताचा भेद पाळतो. आम्ही विसरतो, अरे ज्या रामाची पूजा मी करतो त्याच रामाची तोही पूजा करतो ना. मग तो माझा नाहीये का? ही आमची दृष्टी विशाल होतीये का? आज समर्थ असते तर त्यांनी आमच्याकडनं हे करून घेतलं असतं. मी किती वेळ मोबाईल वापरतो? मी किती वेळ स्क्रीनकडे पाहतो? माझा स्क्रीन टाइम नक्की आहे का? किती वेळ असतो माझा वयात? श्रेयस काय आणि प्रेयस काय? श्रेयस गोष्टीमध्ये मी किती वेळ घालवतो आणि प्रेयस गोष्टीमध्ये किती वेळ घालवतो? मोबाईल वापरू नये असं म्हणायचं नाही मला. आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर करून घेता आला पाहिजे. पण आम्ही तंत्रज्ञानाचा गुलाम होता कामा नये. तंत्रज्ञान आमचं गुलाम असलं पाहिजे ना. अन्यथा आम्ही त्या तंत्रज्ञानाचेच गुलाम होऊ. हा जो परस्पर व्यवहार आहे, हा व्यवहार दासबोधात सांगितलंय तसा होतो का? का आम्ही नुसतंच म्हणायचं की सगळीकडे एकाच परमात्म्याची रूप आहेत. आमचा व्यवहार तसा आहे का? समाजाला बरोबर घेऊन आम्ही चालतो का? जे समर्थन अपेक्षित आहे ते. वेगवेगळ्या उपक्रमामध्ये आम्ही भाग घेतो का? नाहीतर मी दासबोधाचा अभ्यास करतो, हे सगळे लोक मूर्ख आहेत. मला त्यांच्याबरोबर मिसळता येणार नाही. ते दारूच्या पार्ट्या करतात. मी नाही त्यांच्याकडे जाणार. असं म्हणून चालेल का? सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं ना आपल्याला. समर्थांच्या शिष्यांमध्ये कितीतरी प्रकार होते हो. किती प्रकारचे शिष्य आहेत समर्थांचे. अगदी अलीकडच्या काळात वाचलेली गोष्ट सांगतो. संताजी घोरपडे सेनापती होते. कापशी नावाचं संताजी घोरपड्यांचं जे गाव आहे कोल्हापूर जवळ, त्या कापशीला दासनमीचा उत्सव होतो. अजूनही तो परंपरा पाळतात. आम्ही समाजाकडे जातो का? हात पसरून समाजाकडे पोहोचतो का आम्ही? किती प्रकारच्या भिंती आम्ही उभ्या केल्या. या राष्ट्रपुरुषाशी, समाजपुरुषाशी आमचं एकत्व आहे का? समर्थांना जर वाटलं की हिमालयातनं परत यावं आणि या देशाचं दैन्य दूर करावं, आम्ही जर ते जर आमचे आहेत असं आम्ही म्हणत असू, तर आम्ही नको का करायला हे? आम्हाला नाही वाटत का हे राज्य व्हावे तो श्रींची इच्छा आहे? आम्हाला नाही वाटत आनंदवन भुवन व्हावं? मग त्यासाठी मी काय करायला पाहिजे?
तर मी माझ्या 3 BHK घरामध्ये निवांत बसून राहीन, जमेल तेव्हा दासबोध वाचीन. मग त्या तोता रटंतला काय अर्थ आहे? अध्यात्म हे केवळ 5% मौखिक गोष्टी आहेत वाचायच्या आणि अभ्यास करण्याच्या. बाकी 95% तर व्यवहार आहे ना हो. व्यवहारात अध्यात्म असेल तर उपयोग आहे त्याचा. अन्यथा पुन्हा एकदा तोच समर्थांचा शब्द करंटे. अशा पद्धतीने जेव्हा आमच्या व्यवहारामध्ये दासबोध येईल त्यावेळेला आज समर्थ असते तर नेमकं काय केलं असतं, त्यांनी आम्हाला काय करायला सांगितलं असतं हे आमच्या लक्षात आलं असतं. मी अगदी ठामपणे असं म्हणतो की समर्थांचेच आम्ही अंश आहोत, त्यांचेच आम्ही वंशज आहोत, त्यांचेच आम्ही नाव घेतो आणि म्हणून समर्थांनी जे केलं असतं ते आम्हाला पक्क समजतं. तेच आम्ही करणार, ते करण्याचा प्रयत्न करणार आणि प्रयत्नांती परमेश्वर आम्हाला माहिती आहे होणारच आहे हो, नाही का? तेव्हा असा प्रयत्न करणं म्हणजे समर्थांचं अस्तित्व स्वीकारणं. अन्यथा खरं सांगायचं तर तू पाखंडपणा होईल ना. आज समर्थ आहेतच, ते प्रत्येक अंतरात्म्याच्या स्वरूपात आहेत. आम्ही त्यांचे महंत आहोत, आम्ही त्यांचे शिष्य आहोत, त्यांचीच गादी आम्ही पुढे चालवतोय. त्यांनी आम्हाला एम्पॉवर केलेलं आहे, त्यांनी आम्हाला अथॉरिटी दिलेली आहे, त्यांनी आम्हाला दासबोधापर्यंत आणून ठेवलेलं आहे. आता इथून पुढे जबाबदारी आमची आहे. तो दासबोध डोक्यावर घेऊन आम्ही रामकथा आज समर्थ असते तर त्यांनी आम्हाला नेमकं हे सांगितलं असतं जे आता आम्ही समर्थांच्या चरित्रावर बघितल्यानंतर आम्हाला केलं ते आजही केलं असतं आणि त्यांचीच आज्ञा आहे की त्यांच्याच पद्धतीने धर्म संस्थापनेचं काम आम्ही करावं. आज समर्थ व्यासपीठाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी आपल्यासोबत पूर्वी केलेलं चिंतन मला मांडण्याची संधी दिली. आपण शांतपणाने माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.